हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर अल्कोहोल, लेक्चर नंबर 5 आणि आज आपण शिकणार आहोत प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय द रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाउंड लाईक अल्डिहाइड अँड कीटोन। आज आपल्याला अल्कोहोल तयार करायचं आहे, पण हा जो अल्कोहोल आपण तयार करणार आहोत तो अल्डिहाइड आणि कीटोन पासून तयार करणार आहे, पण अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन करून आपण अल्कोहोलला तयार करणार आहे। मागच्या रिॲक्शन मध्ये आपण बघितलं होतं की अल्डिहाइड आणि कीटोन पासून आपण अल्कोहोल तयार केला होता बाय यूजिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट। आज आपण अल्कोहोल तयार करणार आहोत विथ द हेल्प ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन, पण त्यांचं काय करणार आहे, आपण रिडक्शन या ठिकाणी करणार आहोत। चला काय रिॲक्शन आहे आपण बघू। हेडिंग बघा, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाउंड, बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाउंड। आता कार्बोनिल कंपाउंडचं रिडक्शन करण्याचे सध्याला आपण बोर्डवरती दोन मार्ग लिहिलेले आहेत। पहिला मार्ग दिलेला आहे रिडक्शन बाय सोडियम अमलगम इन वॉटर ऑर डायल्यूट मिनरल ॲसिड, म्हणजे कार्बोनिल कंपाउंडचं म्हणजेच अल्डिहाइड किंवा कीटोनचं रिडक्शन करण्यासाठी जो रिड्यूसिंग एजंट आपण वापरणार आहोत तो असेल सोडियम अमलगम इन वॉटर और सोडियम अमलगम इन डायल्यूट मिनरल ॲसिड लाईक HCl। काय होतं बा, हा जो सोडियम अमलगम आहे त्याला वॉटरमध्ये किंवा डायल्यूट मिनरल ॲसिडमध्ये जेव्हा आपण घेतो तेव्हा सोडियम अमलगम म्हणजे NaHg प्लस HOH, वी गेट NaOH प्लस Hg प्लस फ्री हायड्रोजन, atomic hydrogen, which is called as nascent hydrogen. It is freshly prepared atomic hydrogen. It is highly unstable. It is prepared at the time of need. याला आधीपासून तयार करून ठेवलं जात नाही, ज्या वेळेला गरज असेल तेव्हा तयार होतो आणि लगेच रिॲक्शन मध्ये भाग घेतो। हा जर का फार काळपर्यंत असाच ठेवला नेसंट हायड्रोजन ॲटोमिक हायड्रोजन, तर दोन नेसंट हायड्रोजन म्हणजेच दोन ॲटोमिक हायड्रोजन कंबाईन होतात आणि हायड्रोजन गॅस H2 तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि त्यामुळे ज्या वेळेला नेसंट हायड्रोजनची गरज असेल त्याच वेळेला सोडियम अमलगमला वॉटरमध्ये टाकलं जातं किंवा डायल्यूट मिनरल ॲसिडमध्ये टाकलं जातं, नेसंट हायड्रोजन प्रोड्यूस होतो आणि तो इमिजिएट रिॲक्टंट सोबत रिॲक्ट झाल्याचं दिसून येतं। मग पहिली रिडक्शन रिॲक्शन आपण शिकतोय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाउंड बाय सोडियम अमलगम इन वॉटर और डायल्यूट मिनरल ॲसिड लाईक HCl। Sodium amalgam, that is NaHg, when reacts with HOH, then we get NaOH plus Hg plus nascent hydrogen. Nascent hydrogen हा अनस्टेबल असल्यामुळे त्याला सुद्धा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवण्याची पद्धत आहे। मग हा नेसंट हायड्रोजन ॲक्च्युअल रिडक्शन करणार आहे। मग काय रिॲक्शन आहे बघा, आपण घेतला समजा फॉर्मल्डिहाइड HCH डबल बॉन्ड O, दिस इज फॉर्मल्डिहाइड। फॉर्मल्डिहाइड व्हेन reduced by sodium amalgam NaHg plus HOH, that is water or dilute mineral acid, तर या दोघांमध्ये रिॲक्शन होऊन कोण तयार झालेला असतो, नेसंट हायड्रोजन। त्यातले दोन नेसंट हायड्रोजन या ठिकाणी रिॲक्शन मध्ये भाग घेतील। Addition takes place into pi bond so that double bond is converted into single bond. एक नेसंट हायड्रोजन कार्बनला लागेल, एक नेसंट हायड्रोजन ऑक्सिजनला लागेल। मग काय होईल, इथे ऑलरेडी या कार्बनला दोन हायड्रोजन आहे, अजून एक हायड्रोजन त्याला लागेल, म्हणजे इथे H हा दुसरा H, अजून एक हायड्रोजन त्याला लागला, डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड O आणि त्याला पण हायड्रोजन म्हणजे CH3OH, दॅट इज मिथिल अल्कोहोल। Formaldehyde on reduction by sodium amalgam in water or dilute mineral acid, then we get methyl alcohol. Here number of carbon atom remains same. Formaldehyde gives primary alcohol. या formaldehyde नी आपल्याला प्रायमरी अल्कोहोल दिल्याचं दिसून येतं। आता अदर अल्डिहाइड घेऊ आपण, समजा ॲसिटल्डिहाइड घ्यायचा, मी याच रिॲक्शन मध्ये ॲडजस्टमेंट करणार आहे। ॲसिटल्डिहाइड म्हणजे CH3CH डबल बॉन्ड O, ॲसिटल्डिहाइड ऑन रिडक्शन बाय सोडियम अमलगम इन वॉटर, पुन्हा ॲडिशन टेक्स प्लेस इनटू पाय बॉन्ड, डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इनटू सिंगल बॉन्ड। इथे H च्या ठिकाणी CH3 केलं होतं, इथे सुद्धा तसंच करतो, आपल्याला मिळेल CH3CH2OH, म्हणजे कोण मिळाला, इथिल अल्कोहोल।
फॉर्मल्डिहाइड एक कार्बनचा होता, त्यांनी दिलेला अल्कोहोल मिथिल अल्कोहोल पण एक कार्बनचा आहे. ॲसिटल्डिहाइड 2 कार्बनचा आहे, मिळालेला इथिल अल्कोहोल सुद्धा 2 कार्बनचा आहे. म्हणजे हिअर इन दिस रिॲक्शन नंबर ऑफ कार्बन ॲटम रिमेन्स सेम. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अल्डिहाइड गिव्स प्रायमरी अल्कोहोल ऑफ सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम. अल्डिहाइड गिव्स प्रायमरी अल्कोहोल ऑफ सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम. रिॲक्शन न लिहिता प्रोपियन अल्डिहाइड घेतला, किती कार्बनचा आहे? 3. मग प्रोपियन अल्डिहाइड 3 कार्बनचा आहे, तर जो प्रायमरी अल्कोहोल मिळेल तो सुद्धा 3 कार्बनचा असेल आणि तो असेल प्रोपॅन 1 ऑल. एन ब्युटर अल्डिहाइड घेतला, 4 कार्बनचा आहे, मग 4 कार्बनचा प्रायमरी अल्कोहोल मिळेल ब्युटॅन 1 ऑल. रिॲक्शन लिहिण्याची आवश्यकता नाही. नंबर ऑफ कार्बन ॲटम रिमेन्स सेम आणि अल्डिहाइड गिव्स प्रायमरी अल्कोहोल. एवढ्या इन्फॉर्मेशनवरनं आपण व्हर्च्युअली रिॲक्टंटचं कन्व्हर्शन प्रॉडक्टमध्ये करू शकतो. आता हे अल्डिहाइडपासून आपण प्रायमरी अल्कोहोल मिळवलेलं आहे. चला कीटोन काय करतो ते बघू आपण. याच रिॲक्शनला ॲक्च्युली कीटोनमध्ये कन्व्हर्ट केल्या जाऊ शकतं, पण तरी आपण सेपरेट लिहू. CH3, इथे CH3 डबल बॉन्ड O, CH3 C डबल बॉन्ड O CH3, दॅट इज ॲसिटोन. ऑन रिडक्शन, त्याचं काय करणार आपण? रिडक्शन बाय सोडियम अमलगम अँड वॉटर किंवा डायल्यूट मिनरल ॲसिड. पुन्हा 2 नेसंट हायड्रोजन या ठिकाणी भाग घेतील. ॲडिशन टेक्स प्लेस इंटू पाय बॉन्ड, डबल बॉन्ड कन्व्हर्टेड टू सिंगल बॉन्ड. एक हायड्रोजन याला, एक हायड्रोजन याला. सांगा प्रॉडक्ट काय मिळेल? CH3. C हा इथे CH3, याला हायड्रोजन लागला, इथे OH, CHOH आहे बघा, म्हणजे हा सेकंडरी अल्कोहोल आहे. इथे प्रायमरी अल्कोहोल मिळाला होता, आता सेकंडरी अल्कोहोल मिळाल्याचं दिसून येतं. CH3 CHOH CH3 आयसोप्रोपिल अल्कोहोल, सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल किंवा प्रोपॅन 2 ऑल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ॲसिटोन on reduction by sodium amalgam in water, then we get secondary propyl alcohol, that is propan 2-ol. समजा आपण इथिल मिथिल कीटोन घेतला असता, C2H5 C डबल बॉन्ड O CH3, दिस इज इथिल मिथिल कीटोन. याचं रूपांतर कोणामध्ये होईल? रिॲक्शन पूर्ण लिहित बसायची नाही. आपल्याला जर का MCQ सोडवायचा असेल तर याचं रिडक्शन होत आहे म्हणजे लक्षात येतं आपल्याला की ॲडिशन टेक्स प्लेस इंटू पाय बॉन्ड, सो दॅट डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इंटू सिंगल बॉन्ड. कार्बनला एक हायड्रोजन, ऑक्सिजनला एक हायड्रोजन आणि डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्डमध्ये होतं. मग काय करा, हा डबल बॉन्ड जणू काही सिंगल बॉन्ड झाला असं गृहीत धरा. याला हायड्रोजन लावा, याला पण हायड्रोजन लावा. काय झाला? C2H5 CHOH CH3 म्हणजे 4 कार्बनचा सेकंडरी अल्कोहोल आहे. ब्युटॅन 2 ऑल मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे विदाउट रायटिंग द रिॲक्शन, फक्त रिॲक्टंटमध्ये थोडी ॲडजस्टमेंट करून आपण डायरेक्ट प्रॉडक्टपर्यंत पोहोचू शकतो. हा घेतला आपण इथिल मिथिल कीटोन, त्यापासून ब्युटॅन 2 ऑल तयार केला. यावरनं कन्क्ल्युजन काय मिळतं आहे की नंबर ऑफ कार्बन ॲटम रिमेन्स सेम in both the reaction. Aldehyde gives primary alcohol and ketone gives secondary alcohol. By this way one cannot produce tertiary alcohol. या मेथडनी टर्शरी अल्कोहोलला तयार केल्या जाऊ शकत नाही. रिडक्शन करण्याचा आणखीन एक मार्ग आपल्याकडे आहे आणि तो मार्ग आहे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन बाय हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ निकेल. आपण याचं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन पण करू शकतो. कसं करतात बघा. समजा आपण घेतला फॉर्मल्डिहाइड, HCH डबल बॉन्ड O, फॉर्मल्डिहाइड ऑन कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन बाय हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ निकेल ॲट 413 केल्व्हिन. लक्षात घ्या, जर का अल्डिहाइड असेल तर हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ निकेलनी त्याचं जेव्हा कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन केलं जातं ते कोणत्या टेम्परेचरला होतं? 413 केल्व्हिन. पुन्हा H2 मॉलिक्यूल डिकम्पोज होतो, यातला एक हायड्रोजन कार्बनला, एक हायड्रोजन ऑक्सिजनला. ॲडिशन टेक्स प्लेस इंटू पाय बॉन्ड, डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इंटू सिंगल बॉन्ड. काय मिळेल सांगा? H जसाच्या तसा, हा पण H जसाच्या तसा, डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड O, याला एक हायड्रोजन, याला एक हायड्रोजन. CH3OH मिथिल अल्कोहोल, नंबर ऑफ कार्बन ॲटम रिमेन्स सेम. अल्डिहाइड गिव्स प्रायमरी अल्कोहोल ऑफ सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम.
याला ॲसिटल्डिहाइड बनवू. इथे जर का CH3 CH डबल बॉन्ड O केलं तर इथे CH3 CH2OH मिळेल तुम्हाला, म्हणजे इथिल अल्कोहोल मिळाल्याचं दिसेल. पुन्हा अल्डिहाइड गिव्स प्रायमरी अल्कोहोल ऑफ सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम. समजा ॲसिटोन घेतला आपण, CH3 C डबल बॉन्ड O CH3. ॲसिटोनचं रिडक्शन करायचं आहे, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करायचं आहे. हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ निकेल, टेम्परेचर लागणार 453 केल्व्हिन. तुम्ही म्हणाल अल्डिहाइडला 413 केल्व्हिन, कीटोनला 453 केल्व्हिन. हे काय सजेस्ट करतं तर अल्डिहाइडची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, कीटोनची रिॲक्टिव्हिटी कमी आहे, आणि म्हणून कीटोनचं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन मस्ट बी कॅरिड आउट ॲट हायर टेम्परेचर. 453ला आपण ते केलेलं आहे. हायड्रोजन इथे ॲडअप होणार आणि ॲडअप झाल्यानंतर आपल्याला जो प्रॉडक्ट मिळेल CH3C CH3, इथे H आणि OH, सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल, आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा प्रोपॅन टू ऑल मिळाल्याचं दिसेल. कन्क्लुजन तेच, अल्डिहाइड गिव्स प्रायमरी अल्कोहोल ऑफ सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम, कीटोन गिव्स सेकंडरी अल्कोहोल ऑफ सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम, बट टर्शरी अल्कोहोल कॅन नॉट बी प्रोड्यूस बाय धिस रिॲक्शन. काय सांगितलं आपण, अल्डिहाइड जो आहे तो प्रायमरी अल्कोहोल देतो तेवढ्याच कार्बनचा, कीटोन जो आहे तो सेकंडरी अल्कोहोल देतो तेवढ्याच कार्बनचा, पण या मेथडनी टर्शरी अल्कोहोलला मात्र तयार केल्या जाऊ शकत नाही. टू कन्व्हर्ट कार्बोनिल कंपाऊंड इनटू अल्कोहोल वी कॅन यूज मोर रिड्युसिंग एजंट. अँड विच आर दिस रिड्युसिंग एजंट वी हॅव टू सी. बघा, आपण अजून रिड्युसिंग एजंट पाहणार आहोत ज्यामध्ये आपण कार्बोनिल कंपाऊंडचं रूपांतर हे कोणामध्ये करू शकतो, अल्कोहोलमध्ये करू शकतो. 2 रिड्युसिंग एजंट मी तुमच्या समोर सध्याला घेतलेले आहेत. पहिला जो रिड्युसिंग एजंट आहे तो आहे सोडियम बोरोहायड्राइड NaBH4, आणि दुसरा रिड्युसिंग एजंट आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड LiAlH4. हे 2 रिड्युसिंग एजंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. एक घेतला सोडियम बोरोहायड्राइड, फॉर्म्युला आहे त्याचा NaBH4. दुसरा आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, फॉर्म्युला आहे त्याचा LiAlH4. या दोघांचंही वैशिष्ट्य काय आहे, बोथ ऑफ देम ॲक्ट्स ॲज अ हायड्राइड डोनर, H- डोनर म्हणून ते काम करतात. ते H2 गॅस नाही देत किंवा H2 डोनेट नाही करत, तर ते H- ला डोनेट करतात ड्युरिंग द रिॲक्शन. दुसरा मुद्दा, या ठिकाणी यांच्याद्वारे जेव्हा रिडक्शन केलं जातं दॅट रिॲक्शन मस्ट बी फॉलोड बाय हायड्रोलिसिस टू गेट अल्कोहोल. म्हणजे सोडियम बोरोहायड्राइड असो की लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड असो, यांनी कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन केल्यावर तुम्हाला हायड्रोलिसिस करणं आवश्यक आहे, मगच तुम्हाला अल्कोहोल मिळाल्याचं दिसून येईल. या 2 रिड्युसिंग एजंटचे अजून काय वैशिष्ट्य आहे ते आपण लक्षामध्ये घेऊ. हा जो सोडियम बोरोहायड्राइड आहे ज्याचा फॉर्म्युला NaBH4 आहे, इट इज इझी अँड सेफ फॉर हँडलिंग. अतिशय सोपा आहे आणि सुरक्षित आहे, कशा करता, हँडलिंग करता. दुसरा मुद्दा असा, कॅन बी यूज्ड इन वॉटर अँड अल्कोहोल. तुम्ही सॉल्व्हंट म्हणून वॉटरचा किंवा अल्कोहोलचा सुद्धा यूज करू शकता, आणि त्यामुळे अल्दो इट इज लेस रिॲक्टिव्ह स्टील इट इज कॉमनली यूज. त्यामुळे तो लेस रिॲक्टिव्ह असून सुद्धा त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावरती केल्याचं दिसतं. कोणकोणते वैशिष्ट्य सांगितले सोडियम बोरोहायड्राइडचे. पहिला त्याचा फॉर्म्युला NaBH4. दुसरा तो काम करणारा ॲक्ट्स ॲज अ हायड्राइड डोनर. तिसरा त्याच्याद्वारे रिडक्शन केल्यावरती फॉलोड बाय हायड्रोलिसिस करणं आवश्यक आहे टू गेट अल्कोहोल. पुढला मुद्दा सांगितला तो इझी अँड सेफ फॉर हँडलिंग आहे. पुढे सांगितलं इट कॅन बी यूज्ड इन अल्कोहोल ॲज वेल ॲज इन वॉटर अँड दॅट्स वाय इट इज चूझन ऑल्दो इट इज लेस रिॲक्टिव्ह. आता दुसरीकडे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचे काय वैशिष्ट्य आहे ते आपण लक्षात घेऊ. त्याचा फॉर्म्युला आहे LiAlH4. तो सुद्धा हायड्राइड डोनर म्हणून काम करतो. त्याच्याद्वारे सुद्धा रिडक्शन केल्यानंतर फॉलोड बाय हायड्रोलिसिस आवश्यक आहे टू गेट अल्कोहोल. पुढला आणि महत्त्वाचा मुद्दा, हा मोर रिॲक्टिव्ह आहे पण हा एक्सपेन्सिव्ह आहे. तो आहे लेस रिॲक्टिव्ह, इट इज चीप ॲज कम्पेअर टू धिस. हा मोर रिॲक्टिव्ह आहे पण हा एक्सपेन्सिव्ह आहे. दुसरा मुद्दा असा की इट व्हायलेंटली रिॲक्ट्स विथ वॉटर अँड अल्कोहोल. म्हणजे वॉटर आणि अल्कोहोल सॉल्व्हंट म्हणून या ठिकाणी वापरल्या जाऊ शकत नाही. मग वॉटर आणि अल्कोहोल कॅन्सल, मग कोणाला सॉल्व्हंट म्हणून वापरायचं तर ड्राय इथर किंवा टेट्राहायड्रोफ्युरॉन याला तुम्ही सॉल्व्हंट म्हणून इथे वापरायला पाहिजे. जर का NaBH4 वापरलं
तर सॉल्व्हंट म्हणून अल्कोहोल किंवा वॉटर चालेल, पण LiLH4 जर का वापरलं तर सॉल्व्हंट म्हणून वॉटर अल्कोहोल चालणार नाही. तुम्हाला वापरावा लागेल ड्राय इथर किंवा टेट्राहायड्रोफ्युरॉन याचा उपयोग तुम्हाला करावा लागेल. पुढला मुद्दा अजून आपण सांगितलेला आहे की याचं एक वैशिष्ट्य LiLH4चं की हा C डबल बॉन्ड C कार्बन डबल बॉन्ड कार्बनला रिड्यूस करत नाही आणि त्यामुळे याच्या मदतीने अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आणि कीटोनचं रूपांतर तुम्ही अनसॅच्युरेटेड अल्कोहोलमध्ये करू शकता. If you have to prepare unsaturated alcohol from unsaturated aldehyde or ketone, one must use LiLH4 कारण LiLH4 does not disturb carbon double bond carbon. कार्बन डबल बॉन्ड कार्बनला तो डिस्टर्ब करत नाही, तो कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनला डिस्टर्ब करतो. हायड्रोजनची ॲडिशन त्यामध्ये झाल्याचं दिसतं आणि त्यामुळे आपण अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड और कीटोन पासून तुम्ही अनसॅच्युरेटेड अल्कोहोल तयार करू शकता बाय युझिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. हे आपण या दोन रिड्युसिंग एजंटचे वैशिष्ट्य या ठिकाणी लक्षामध्ये घेतलेले आहे. आता यांचा उपयोग कसा केला जातो त्यातही प्रामुख्याने लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड कसा वापरला जातो ते आपण लक्षामध्ये घेणार आहोत. समजा इथे आपण घेतला दिस इज अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. काय नाव आहे याचं? ब्यूट 2N1Al 1 2 3 4 4 कार्बनचा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे. पहिल्या कार्बनला CH डबल बॉन्ड O आहे, अल्डिहाइड ग्रुप आहे म्हणून 1Al. पहिला दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून 2N. 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट. काय नाव झालं? ब्यूट 2N1Al. दिस इज अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. याचं आपण रिडक्शन केलं बाय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय हायड्रोलिसिस. तुम्हाला असं लक्षामध्ये येईल की C डबल बॉन्ड C डिस्टर्ब होणार नाही. इथे फक्त CH डबल बॉन्ड O चं रूपांतर CH2OH मध्ये झाल्याचं दिसेल. म्हणजे एक हायड्रोजन याला लागल्याचं आपल्याला दिसून येईल. ॲडिशन टेक्स प्लेस इनटू पाय बॉन्ड, डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. म्हणजे अल्डिहाइडचं रूपांतर अल्कोहोलमध्ये झालं, बाकी काही एक फरक पडलेला नाही. आणि जो प्रॉडक्ट मिळाला त्याचं नाव काय असेल? 1 2 3 4 4 कार्बनचा अल्कोहोल आहे. पहिल्या कार्बनला OH, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये डबल बॉन्ड म्हणून ब्यूट 2N1OL. म्हणजे ब्यूट 2N1Al इज कन्व्हर्टेड इनटू ब्यूट 2N1OL. फक्त CH डबल बॉन्ड O इज कन्व्हर्टेड टू CH2OH. एवढाच फरक या रिॲक्शनच्या दरम्यान झाल्याचं आपल्याला दिसून येतं. बरोबर आहे. C डबल बॉन्ड C हा अनडिस्टर्ब राहतो. त्याच्यावरती लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड काहीही कारवाई करत नाही. दुसरं, अल्डिहाइड कीटोनच नाही तर इव्हन कार्बॉक्झिलिक ऍसिड आणि एस्टर यांच्यापासून सुद्धा आपण अल्कोहोल तयार करू शकतो बाय युझिंग दीज रिड्युसिंग एजंट. फॉर एक्झाम्पल आपण घेतलाय ॲसिटिक ऍसिड. किती कार्बनचा आहे? 2 कार्बनचा आहे. ॲसिटिक ऍसिड ऑन रिडक्शन बाय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय हायड्रोलिसिस वी गेट इथिल अल्कोहोल विच इज ऑल्सो ऑफ 2 कार्बन ॲटम. म्हणजे फॉर्मिक ऍसिड घेतला असता तर मिथिल अल्कोहोल, ॲसिटिक ऍसिड घेतला तर इथिल अल्कोहोल, प्रोपिओनिक ऍसिड घेतला तर प्रोपिल अल्कोहोल. अशा पद्धतीने प्रॉडक्ट आपल्याला मिळाल्याचं दिसून येईल. म्हणजे जेवढ्या कार्बनचा कार्बॉक्झिलिक ऍसिड तेवढ्याच कार्बनचा अल्कोहोल आपल्याला मिळाल्याचं दिसून येईल. नंबर ऑफ कार्बन ॲटम रिमेन्स सेम. या ठिकाणी एस्टर पासून सुद्धा आपण अल्कोहोल तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल RC डबल बॉन्ड OR डॅश. मी जनरल एस्टर घेतलाय. एस्टर ऑन रिडक्शन बाय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय हायड्रोलिसिस काय होईल बघा. या साईडला इथे मी सेपरेशन दिलेलं आहे. इकडे जेवढे कार्बन आहेत तेवढ्या कार्बनचा अल्कोहोल मिळेल. RC म्हणजे RCH2OH हा इकडे अल्कोहोल मिळाला. इकडे जेवढे कार्बन आहेत त्याचा पण अल्कोहोल मिळेल. म्हणजे R-OH हा अल्कोहोल मिळाला. म्हणजे प्रॉडक्ट लक्षात ठेवायला सोपं. या ठिकाणी बघा इथे आपल्याला सेपरेशन झाल्याचं दिसेल. 1 2 3 3 कार्बनचा अल्कोहोल CH3 CH2 CH2OH. इकडे एकच कार्बन आहे, एक कार्बनचा अल्कोहोल CH3OH. याचं नाव आहे मिथिल प्रोपिओनेट. तर मिथिल प्रोपिओनेट नावामध्येच प्रॉडक्ट लक्षात आले पाहिजे. मिथिल प्रोपिओनेट. मिथिल म्हणजे किती कार्बन आहे? 1. मग मिथिल अल्कोहोल मिळेल. प्रोपिओनेट म्हणजे किती कार्बन आहे? 3. मग 3 कार्बनचा अल्कोहोल मिळेल. रिॲक्शन लिहिण्याची पण गरज नाही. इथिल ॲसिटेट घेतला आपण. काय घेतला? इथिल ॲसिटेट. बघा CH3 C डबल बॉन्ड O C2H5 OC2H5.
हा घेतला आपण इथिल ॲसिटेट. मग आता इथिल किती कार्बन आहेत 2, मग 2 कार्बनचा अल्कोहोल मिळेल. इथे सेपरेशन होणार. 2 कार्बनचा अल्कोहोल इथिल अल्कोहोल. इकडे पण किती कार्बन आहेत 2, म्हणजे पुन्हा इथिल अल्कोहोल. म्हणजे हा पण इथिल अल्कोहोल देतो, हा भाग पण इथिल अल्कोहोल देतो, म्हणजे 2 मॉलिक्युल्स ऑफ इथिल अल्कोहोल मिळाल्याचं दिसेल. अजून एक बघू आपण. HCOOCH3 किंवा HCOOC2H5 इथिल फॉर्मेट घेतला आपण. कोण आहे हा? इथिल फॉर्मेट. मग इथिल फॉर्मेट जर का घेतला, करा सेपरेशन. इकडे किती कार्बन आहे? 1 कार्बनचा अल्कोहोल मिथिल अल्कोहोल. इकडे किती कार्बन आहे? 2 कार्बनचा अल्कोहोल इथिल अल्कोहोल. म्हणजे इथिल फॉर्मेट यापासून 2 अल्कोहोल मिळतील. एक असेल मिथिल अल्कोहोल आणि दुसरा असेल इथिल अल्कोहोल. याचा अर्थ काय? नुसतंच अल्डिहाइड आणि कीटोनचं रूपांतर हे अल्कोहोलमध्ये होत नाही, तर कार्बॉक्झिलिक ऍसिड आणि एस्टरचं सुद्धा रूपांतर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा प्रामुख्याने अल्कोहोलमध्ये करतो. इथे NaBH4 थोडा मागे पडल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण बघितलंय बा की ऍसिड पासून पण आपण अल्कोहोल तयार करू शकतो आणि एस्टर पासून पण आपण अल्कोहोल तयार करू शकतो. पण असं दिसून आलेलं आहे की ऍसिडचं रूपांतर जेव्हा अल्कोहोलमध्ये होतं ही रिॲक्शन फार स्लो होते. त्या मानाने एस्टरचं कन्व्हर्शन जेव्हा अल्कोहोलमध्ये केल्या जातं ही फार रॅपिड रिॲक्शन झाल्याचं दिसून येतं. आणि त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये काय करतात की बघा, ॲसिडचं जर का आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय हायड्रोलिसिसने रिडक्शन केलं तर त्याचं रूपांतर अल्कोहोलमध्ये होईल, पण ती प्रोसेस कशी असेल? स्लो. RCOOH म्हणजे कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे, त्याचं आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय हायड्रोलिसिसने रिडक्शन केलं तर आपल्याला अल्कोहोल मिळेल, पण ही प्रोसेस फारच स्लो आहे. मग काय आयडिया करतात? या ॲसिडपासून डायरेक्ट अल्कोहोल तयार करतच नाही, तर हा जो ॲसिड आहे हा ॲसिड कुठल्या तरी एखाद्या अल्कोहोल सोबत ट्रीट केला जातो. उदाहरणार्थ आपण घेतला R-OH. मग आता R-OH मध्ये काय होईल? या ठिकाणी वॉटर एलिमिनेट झाल्याचं दिसेल आणि RCOOR- हा आपल्याला मिळेल. RCOOR- म्हणजे काय केलं आपण? ॲसिडचं रिडक्शन केलंच नाही, ॲसिडची उलट रिॲक्शन एखाद्या अवेलेबल असणाऱ्या अल्कोहोल सोबत केली आणि त्यापासून तयार केला आपण एस्टर. ही एस्टरिफिकेशन रिॲक्शन आहे. ॲसिड व्हेन रिॲक्ट्स विथ अल्कोहोल टू गेट एस्टर, दिस इज एस्टरिफिकेशन रिॲक्शन. पहा, ॲसिड व्हेन रिॲक्ट्स विथ अल्कोहोल टू गेट एस्टर, दिस इज एस्टरिफिकेशन रिॲक्शन. आणि मग तो जो एस्टर आहे त्याचं आपण या ठिकाणी लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय हायड्रोलिसिस सोबत रिॲक्शन घेतली की आपल्याला RCH2OH आणि R-OH हे 2 अल्कोहोल मिळाल्याचं दिसतं. म्हणजे हा अल्कोहोल पुन्हा रिजनरेट झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि ही रिॲक्शन फास्ट होते. त्यामुळे ॲसिडचं डायरेक्ट कन्व्हर्शन अल्कोहोलमध्ये टाळल्या जातं. उलट ॲसिडचं कन्व्हर्शन अल्कोहोलमध्ये करायचं असेल तर पहिले ॲसिडला कोणामध्ये कन्व्हर्ट करतात? एस्टर. आणि मग एस्टरची रिॲक्शन लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय हायड्रोलिसिस आणि मग अल्कोहोल या ठिकाणी मिळवल्या जात असतो. का? कारण एस्टर अंडरगोज रिडक्शन बाय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हायड्रोलिसिस फास्ट आहे आणि तेच कार्बॉक्झिलिक ॲसिड जेव्हा रिॲक्शनमध्ये भाग घेतो ती रिॲक्शन स्लो झाल्याचं दिसून येतं. ठीक आहे की नाही? दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या, इम्पॉर्टंट नोट. रिडक्शन म्हणजे काय बघितलं आपण या प्रोसेसमध्ये? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन करण्यासाठी आपण कोणाचा उपयोग केला होता? हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ निकेल. निकेल नसेल तर तुम्ही प्लॅटिनम वापरू शकता, पॅलेडियम वापरू शकता, किंवा अजून बेस्ट आहे हायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ रेनी निकेल. याच्या माध्यमातून सुद्धा रिडक्शन केलं तर चालेल. पुढे जाऊन सोडियम अमलगम इन वॉटर आपण वापरलेलं होतं, पण त्याच्याऐवजी झिंक अँड कॉन्सन्ट्रेटेड HClचा सुद्धा उपयोग आपण रिडक्शनसाठी करू शकतो आणि अल्डिहाइड आणि कीटोनचं रूपांतर अल्कोहोलमध्ये करू शकतो. आपण बघितलंय की जेव्हा अल्डिहाइडचं रिडक्शन केलं तेव्हा CH_O इज कन्व्हर्टेड टू CH2OH. म्हणजे CH_O म्हणजे अल्डिहाइड इज कन्व्हर्टेड टू CH2OH म्हणजे प्रायमरी अल्कोहोल आणि C_O म्हणजे कीटोन इज कन्व्हर्टेड टू CHOH म्हणजे कोण आहे? सेकंडरी अल्कोहोल. अशा तऱ्हेने
आपण या ठिकाणी रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड टू प्रोड्यूस अल्कोहोल या रिॲक्शन बघितल्या. त्यामध्ये सुरुवातीला आपण अल्डिहाइड आणि कीटोनचं रूपांतर अल्कोहोलमध्ये केलं. त्यानंतर आपण कार्बॉक्झिलिक ऍसिडचं सुद्धा रूपांतर अल्कोहोलमध्ये केलेलं आहे आणि एस्टरचं रूपांतर सुद्धा आपण अल्कोहोलमध्ये केलेलं आहे. या दरम्यान लक्षात आलं की कार्बॉक्झिलिक ऍसिडचं कन्व्हर्शन अल्कोहोलमध्ये जरा फार स्लो होतं. मग त्याऐवजी काय करा, कार्बॉक्झिलिक ऍसिड एस्टरिफिकेशनच्या माध्यमातून पहिले एस्टरमध्ये कन्व्हर्ट करा. कार्बॉक्झिलिक ऍसिड एस्टरिफिकेशनच्या माध्यमातून पहिले एस्टरमध्ये कन्व्हर्ट करा आणि मग त्यापासून अल्कोहोल करा. हे 2 स्टेपमध्ये जरी असलं तरी ही फास्ट झाल्याचं दिसतं. ही 1 स्टेपमध्ये असली तरी याला जास्त वेळ लागल्याचं दिसून येतं. दॅट्स वाय धिस वे इज प्रिफर्ड टू कन्वर्ट कार्बॉक्झिलिक ऍसिड इनटू अल्कोहोल. सॉरी. तर या पद्धतीने आपण याला तयार करू शकतो. तर दिस इज अबाउट द रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड टू प्रोड्यूस द अल्कोहोल. हे रिॲक्शन सगळ्या लिहून बघा. इथे आपलं हे प्रिपरेशन संपलेलं आहे. थँक्यू.